नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पथनाट्य सादर करून केले अभिवादन। नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, काव्य वाचन आणि प्रबोधनात्मक एकांकिकेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सावित्रीबाई फुले यांची एकपात्री भूमिका सादर करणाऱ्या श्रीमती नूतन नांद्रे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतन वर्षा वळवी, उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी, सी.पी. बोरसे आदी उपस्थित होते। यात विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रमात श्रीमती नूतन पाटील यांनी मी सावित्री बोलते हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केला। सावित्रीबाईचा तोच जुना काळ, त्यांनी सोसलेले कष्ट आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेला लढा या प्रयोगातून जिवंत करण्यात आला। कार्यक्रमात विद्यार्थिनींनी भाषण, कविता आणि चारोळ्यांच्या माध्यमातून सावित्रीबाईच्या कार्याला उजाळा दिला। यामध्ये प्रामुख्याने कविता वाचन कस्तुरी दीक्षित आणि साक्षी मराठे यांनी हृदयस्पर्शी कविता सादर केल्या, तर प्राची मराठे, वैभवी पटेल, नताशा पावरा आणि प्रज्ञा पावरा, प्रांजल वळवी, चाहत पाटील हिने सावित्रीबाईचे जीवन कार्यावर सुंदर चारोळ्या सादर केल्या। यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतन वर्षा वळवी यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कुवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी मांडले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।